गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज बोलणार आहे डिझनीलँडबद्दल. लँडबद्दल मी काय म्हणतो की तिथे जे पण कर्मचारी या जे पण जॉब मागासाठी तिथं जाते, तिथं असं सांगण्यात येते की त्यांना शिकवलं जाते की डिझनीचा पूर्ण मॅप तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला तिथं स्माइलिंग फेस पाहिजे. ग्राहकासोबत हमेशा पॉझिटिव्ह सकारात्मक वेनंच बोलायला लागते. कारण की अगर हे ट्रेनिंग नसती तिथे तर काय झालं असतं की डिझनीमध्ये लोक एक्सपिरियन्स करायला येते आणि ते एक्सपिरियन्स त्यांचे बॅड झालं असतं, खराब झालं असतं. तर त्याच्याकरता डिझनीवाल्यांना काय केलं की जे तिथं जॉब मागासाठी येतात ते काय करतात, पहिले त्या व्यक्तीला आजमावतात की कशा पद्धतीचं त्याचा बिहेवियर आहे. मग त्यानंतर त्याला शिकवल्या जातात. कारण की डिझनीमध्ये येणारे जे लोक आहेत ते आपली जे मनी आहे इतकी सेव्ह करून ठेवते. 2-2 वर्ष ते आपली मनी सेव्ह करून डिझनीलँडमध्ये येतात. तर तिथं त्यांचे एक्सपिरियन्स खराब ना व्हावं म्हणून त्यांना तशी ट्रेनिंग दिली जाते. तर तसंच तुम्ही अगर रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे आणि जो व्यक्ती प्लॉट घेत आहे, फ्लॅट घेत आहे, तर त्याच्या पूर्ण जीवनाची जी कमाई आहे तो आपली तिथं स्पेंड करून राहिले. तर जो तो स्पेंड करताय मनी, तर त्याला आपण आपल्यापेक्षा पण त्याला जास्त एक्सपेक्टेशन आहे. कारण की याच्यात सांगण्यात येत आहे की ग्राहक कोणाचाच नसते. पण अगर आपण त्याला चांगला एक्सपिरियन्स दिला, हसत एक्सपिरियन्स दिला, तर काय होणार, तो बेस्ट आपल्या म्हणजे तो घेणार. तर त्याला चांगला एक्सपिरियन्स द्या, हसत राहा. तर हे ट्रेनिंग करूनच तुम्हाला हे करावं लागेल. तर तुम्ही बेस्ट वेनं त्याला हँडलिंग करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि अगर तुमच्याजवळ स्टँडर्ड असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला टीमच्याद्वारे एक्सपिरियन्स देऊ शकता. म्हणजे एक राहणार मॅनेजर, एक राहणार लीड आणणारा, एक राहणार व्हिजिट क्लोज करणारा. अशा पद्धतीनं या प्लॉट क्लोजिंग राहते, क्लोजिंग लास्ट टाईम. आणि त्यानंतर हे सगळे सिस्टम न तुम्ही आणि तुमचे जो गिराईक आहे, ग्राहक आहे, तो गेला तर बेस्ट वेनं तुम्ही त्याला हँडलिंग करू शकता. पण तर इथे सांगण्यात येत आहे की जे तुमचं लक्ष आहे आणि जे तुमची सर्व्हिस आहे हे गुड असली पाहिजे. हसत राहिले तर तुम्ही बेस्ट वेनं त्याला हँडलिंग करू शकता. तर जे पण तुमची स्टँडर्ड आहे, तर इथं सांगण्यात येत आहे, एक तुम्ही लक्ष बनवता, जे पण तुमचे टार्गेट आहे, तर त्याला तुम्ही अगर फर्स्ट पाऊल नाही टाकले तर तुम्ही तिथं कधी पोचू नाही शकत. पण असफलता काय आहे की तुम्ही तिथं पाऊलच नाही टाकले, हे सगळ्यात मोठी असफलता आहे. तर अब्राहम लिंकनची गोष्ट केली गेली आहे इथं. अब्राहम लिंकनची प्रेरणा, कहाणीची प्रेरणा हे कशी होती. जेव्हा तो म्हणजे लहान होता तेव्हा त्याच्या म्हणजे जे कमरात नाही का चित्र होतं की पॉझिटिव्ह वेचं, म्हणजे पॉझिटिव्ह वेचं पॅरेंट्सनं चित्र लावलं होतं. तर त्या सूचीमध्ये असं लिहिलं होतं, असफलताची सूची, तो हमेशा फेल झाला व्यक्ती आहे. जसं व्यापारमध्ये दिवाळी झाला, चुनावमध्ये हारला, मंगेतरची मृत्यू झाली, मानसिक तणाव आला, आणि काँग्रेसमध्ये चुनावमध्ये हारला, सिंटनमध्ये चुनावमध्ये हारला, राष्ट्रपती बनायच्या उपराष्ट्रपतीमध्ये हारला. पण इथं त्यानं अगर थोडी पण हारला असता म्हणजे जीवनाशी की आता मी हारलो आणि थांबलो, तर याची कहाणी आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसलीच नसती. तर 1860मध्ये तर संयुक्त अमेरिकन राष्ट्रपती चुनाव जिंकला. तर अगर मला म्हणायचं आहे की हे कहाणी तिथंच खतम झाली असती, इतके वेळ हारला तर हारणं हे लक्षण आहे. सांगण्यात तात्पर्य, तुम्ही जितके वेळ हारता तितके सफलताच्या जवळ जात आहे. आणि हार न मानणं हे सगळ्यात मोठा मेन लक्ष आहे, तेव्हाच तुम्ही जिंकणार. तर 1858मध्ये तो अगर हार मानला असता तर तो हिस्ट्रीमध्ये नाव असतं का तिचं? नाही. तर तुमच्या लगातार हारणं तुमची सफलता डिसाईड करते. तर हारणं चांगलं आहे, पण कोशिशच नाही करणं हे सगळ्यात मोठा मिथ आहे. तर काय होऊ शकते, लगातार प्रयत्न करत राहणं. तर थॉमस एडिसननं 1000 वेळा फेल झाला. किती? 1000 वेळा फेल झाला बल्ब बनवण्यात. असफलता भेटली त्याला. आणि खूप त्याचे कर्मचारी होते, ते म्हणे काही जेव्हा 500 फेल झाले तरी तो म्हणे की आता झालं, बस करा. पण थॉमस एडिसन हार मानायला तयारच नव्हता. तर जितके वेळ तुम्ही हारणार तितक्या वेळ तुमच्या सफलता
म्हणजे बडी सफलतासाठी काही बार हारा लागते, ठीक आहे. कंपल्सरी नाही, पण हिस्ट्री आपल्याला असं सांगते. जसं डॉक्टर SRKची किताब होती, ते 75 म्हणजे जे प्रकाशक होते त्यांना नकार दिला. चिकन फॉर सोल 30च्या अधिक प्रकाशकांना म्हणजे स्वीकार नाही केला. आणि पण आजच्या डेटमध्ये करोडो कॉपी विकल्या गेल्या. हेनरी फोर्ड 5 वेळा असफल झाला, दिवाळी होऊन गेला, तरी का केला त्यानं ऑटोमोबाईलमध्ये एक म्हणजे बहुत बडी हासिल केला त्यानं, फॉर्ड नावाची कार. आणि इथं सांगण्यात येत आहे, हिंदीमध्ये कोड आहे, जब तक असफल नहीं होते तब तक आप कोशिश करना बंद नहीं करेंगे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य, जोपर्यंत तुम्ही असफल कंटिन्यू होत राहत आहे, त्याचा अर्थ असं नाही का तुम्ही हारले, पण इथं सफल व्हासाठी तुम्ही प्रयत्न करताय, हेच तुमची मोठी गोष्ट आहे. तर बडा लक्ष्य जो बनवते त्याला लहान छोटे ते निपटून जाते, पण ते तिथपर्यंत पोचू बी नाही शकत. जे लहान विचार करते ते तिथपर्यंत पोचू बी नाही शकत. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मी इथं बनवला आहे. तर याचे मेन उद्देश हे आहे की जो पण आजच्या डेटमध्ये हारून राहिला, तर त्याला हे समजायचं आहे त्याचे लक्ष्य मोठे आहे आणि त्याला खूप काय अचीव करणार आहे तो पुढं. कारण की अब्राहम लिंकनचं पहा, हेनरी फोर्ड पहा, आणि असे खूप उदाहरण भेटू शकते. इलॉन मस्क पहा, किती वेळ रॉकेटमध्ये ते फेल झाला आहे, ठीक आहे. असे खूप उदाहरण आहे. हिस्ट्री आपल्याला कंटिन्यू सांगत राहते, हारणं सफलताची एक कडी आहे. तुम्ही हारू एक दिवस सफल होता. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आता बनलेला आहे. कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.